आता हा जो भुस्सा आहे आपला कडब्याचा, तर ह्याच्याबद्दल खूप साऱ्या लोकांचा म्हणजे प्रश्न होते की भुस्सा असाच घातला तर ठसका लागतो आणि प्राण्यांच्या आतड्यामध्ये अडकतो. तर 100% ते खरं आहे. जर तुम्ही असाच घातला तर तो सेम प्रॉब्लेम येणार, खाताना ठसका लागणार. कारण ते असं जर टाकलं तर तो म्हणजे धूळ त्याची उडत असते खालून आणि मग ते प्राण्याच्या आतड्यामध्ये बारीक बारीक असतं. ते जेव्हा ड्राय मॅटर जास्त जातं तेव्हा अटकतं. मग त्याच्यासाठी काय करायचं, मी नेहमी सांगत असतो, जेव्हा प्रक्रिया एखाद्या वस्तूला आपण करू तेव्हा ती जास्त चालते आणि पचायलाही चांगली जाते. तर आता हा जो भुस्सा आहे आपण हा भुस्सा जो ज्वारीचा केला, कुठलाही करा, ज्वारीचाच करू नका असं नाही. ज्वारी करा, तुम्ही दुसरा काही करा आणि तुम्ही सोयाबीनचं घ्या, कुठलाही घ्या. आता हा भुस्सा करण्यामागचं एक कारण म्हणजे काय होतं की जे काय आपण चारा विकतचा घेतो आम्ही, तो वेस्ट जाऊ नये म्हणून आम्ही हा म्हणजे प्रयोग केलेला आहे भुस्स्याचा. आता हा 4 वर्ष प्राण्यांना आपण घालतो आहे. कुठल्याही प्राण्याला तसा म्हणजे तुम्ही जसं विचारतात मला लोक, ठसका लागणे किंवा आतड्यात अडकतो, तसं काय झालेलं नाही आणि होणारही नाही. मी गॅरंटी लिहून देतो की असं जर काय आम्ही जसं करतो आहे तसं त्या पद्धतीनं केला तर हा भुस्सा कधीच आतड्यामध्ये अडकत नाही. आणि राहिली प्रश्न की ह्याला का करायचा, तर ह्याचं एक कारण सांगतो की आपण जो चारा विकतचा आणतो तो चारा काय होतं की 40% वायाला जातो. आणि मग 40% विकतचा जर चारा आणलेला जर वाया जात असेल तर आपलं मेंढीपालन सक्सेस होईल का खरंच? मग त्या मोठ्या मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा आपण छोट्या छोट्या गोष्टी करूया, ह्या हिशोबाने आम्ही हे केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तर गुळाचं पाणी टाका. तुम्हाला जो काय भरडा टाकायचा आहे, तुम्हाला खुराक टाकायचा असेल तरी ह्याच्यामध्ये टाका. तुम्हाला काय कॅल्शियम वगैरे द्यायचं असेल, कॅल्शियमची पावडर किंवा ह्याच्यामध्ये जी पावडर टाकतात चाऱ्यामध्ये, त्याचं काय टाकायचं असेल ते टाका. सोडा टाकायचा असेल, खायचा सोडा टाका. मिठाचं पाणी आणि गुळाचं पाणी करा त्याच्यामध्ये आणि ते त्याच्यामध्ये टाकायचं. तर आता हा आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतल्यानंतर हे जे आहे त्याला भेळसारखं करायचं असतं. आणि एकदा का ते भेळसारखं झालं ना की तुमच्या प्राण्याला कधीच ठसका लागणार नाही. आणि म्हणजे जे काय आतड्यामध्ये अडकणं वगैरे वगैरे ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या अजिबात होत नाहीत. आता हे तुम्ही म्हणाल की एकदम चिखलासारखं होईल, तर चिखलासारखं होत नाही. तर हे भेळ जशी आपण करतो ना त्या टाईपमध्ये होईल. आता बघू शकता हे आपण भिजवलेलं आहे. ओलं पण नाही आणि सुक्कं पण नाही, एकदम असं सुट्टं होते. याच्यामध्ये फक्त थोडंसं मॉइश्चर कंटेन केलेलं आहे आपण, म्हणजे थोडंसं ओलसर, हाताला पण चिकटणार नाही आणि त्याचा गोळा पण होणार नाही. सोडलं की एकदम सुट्टं होतं. अशा प्रकारे आपल्याला करायचे. आणि हे जर घातलं, आता आपण डायरेक्ट घालत नाही, आपण फक्त पावसाळ्यामध्ये हे डायरेक्ट घालतो. कारण पावसाळ्यामध्ये आमच्याकडे थंडी असते आणि हरभऱ्याची आम असते, त्याचं आपण असं करतो आणि ते डायरेक्ट मेंढरांना घालतो कारण पाणी जास्त प्यावं म्हणून. आणि आता उन्हाळ्याचं काय करतो आम्ही की हा मुरघास बघू शकता इकडे, तर ह्या मुरघासमध्ये हे मिक्स करतो दोन्ही प्रमाण, म्हणजे जे TMR म्हणतात ना त्या पद्धतीनं मिक्स करतो आणि त्याच्यानुसार मग हे प्राण्यांना घालतो. आणि जर असं जर केलं तुम्ही, म्हणजे आता हे बघू शकताय एकदम चेंडूसारखं पण होणार नाही आणि काहीच नाही, एकदम फुलत राहणार, म्हणजे स्पंजसारखं होतं. एवढ्या पद्धतीनं मॉइश्चर झालं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये मिक्स करायचं असतं. तर चला मग आता मी तुम्हाला दाखवतो पुढची प्रक्रिया आणि प्राणी कसे खात आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. तर बघू शकता अशा पद्धतीनं आता हे मिक्सिंग चाललेलं आहे. आता काही लोकांकडे मिक्सर असतात, म्हणजे मोठे हे चारा मिक्स करायचे. आपल्याकडे तसं नाही आहे, त्यामुळे आपण मॅन्युअलही करत असतो. कारण आपल्याकडे एवढे प्राणी पण नाही आहेत आणि एवढ्या प्रमाणामध्ये हे सर्व गोष्टी नाहीत म्हणून आपण मॅन्युअल करतो. आता हे सर्व एकत्र मिक्स होणार आणि एकत्र मिक्स झालं ना, ह्याचा म्हणजे एक जीव झाला पाहिजे आणि ह्याच्यानंतर मग प्राण्यांना घालायचं आहे. तर बघू शकता याच्यामध्ये मुरघाससुद्धा आहे, हायड्रोपोनिकसुद्धा आहे. हे बघू, हे हायड्रोपोनिक आहे, मुरघास आहे आणि हा ज्वारीचा भुस्सा आहे. ज्वारीचा असू द्या, सोयाबीन असू द्या, तूर असू द्या, काय कशाचाही असू द्या. आणि हे अशा पद्धतीनं मिक्स झालं पाहिजे. आता आम्ही मॅन्युअल मिक्स करतो कारण आपल्याकडे तेवढी मोठी यंत्रणा नाही आहे, बाकीच्या सगळ्या यंत्रणा चालूच आहेत. आणि असा मिक्स झाल्यानंतर प्राण्यांना कसाही घाला तुम्ही, अजिबात काही त्रास होणार नाही. आणि जे काय म्हणजे त्याच्या आतड्यामध्ये अडकणं वगैरे किंवा ठसका लागणे
तर ह्याने कधीच काय ठसका लागणार नाही आणि तुमचा जो काही 40% चारा वाया जातो तो वायाही जाणार नाही. आता तुम्हाला थोड्या वेळानं दाखवतो मी की प्राणी हे काय पद्धतीनं खातात. तर आता बघू शकता आपण तो चारा घातलेला आहे जो काय आपण मिक्स केला होता. इकडच्या बाजूला बघा, कुठल्याच प्राण्याला किंवा कुठल्याच पिल्लाला, आता बाहेर पिल्लांना पण तोच चारा आहे आपण घातलेला आणि त्या पद्धतीनं ती खात आहेत. कुठल्याच पिल्लाला म्हणजे ठसका लागणे किंवा काय होणे असली काही गोष्टच होणार नाही, कारण चारा त्या पद्धतीनं आपण बनवलेला असतो आणि त्या पद्धतीनं सर्व पिल्लंसुद्धा बाहेर तोच चारा खाता येतं. त्यांना काय वेगळा चारा किंवा काय असं काय दिलेलं नाही आपण आणि कोणालाच ठसका लागणार नाही किंवा कोणालाच काय होणार नाही. तर अशा पद्धतीनं जर चाऱ्याचं नियोजन केलं आपण तर मात्र 100% ह्या प्राण्यांना काहीच होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो काय आपला चारा वायाला जात होता तो चारा पूर्ण 100% कामाला येतो. कारण आपण जो विकतचा चारा घेतो, कुठलाही चारा घ्या, ज्वारी, हरभरा कुठलाही घ्या, पण तो जर चारा काय 100% कामाला येत असेल तर मग काय अजिबात म्हणजे काय प्रॉब्लेम नसतो. आणि अशा पद्धतीनं हे सर्व प्राण्यांना 100% म्हणजे ते कामाला येत आहे. कुठल्याच प्राण्याला म्हणजे अडकणे आतड्यामध्ये किंवा काय, ह्या मोठ्या प्राण्यांचं तर ठीकच आहे, ती बारकी पण तिकडे बघू शकता, त्या सर्वांना तोच चारा आहे. बारक्यांना काय वेगळा घातलेला नाही किंवा काय नाही, तर बारकीसुद्धा खात आहेत. तर अशा पद्धतीनं हे चाऱ्याचं नियोजन आपण करतो. कुठल्याच प्राण्याला काही म्हणजे त्रास होऊ शकत नाही आणि होणार पण नाही. आता ही बारकी गँग बघा, सर्व तुटून पडलेली आहे त्याच्यामध्ये चारा खायला. तर कुठल्याच प्राण्याला म्हणजे चाऱ्याचा असा काय त्रास होणारच नाही आणि सर्वचे सर्व प्राणी दिवसभर म्हणजे जेवढं पाहिजे त्यांना तेवढं खाणार आणि एकदम शांतमध्ये रिलॅक्समध्ये राहणार असतात. तर अशा पद्धतीनं जर चाऱ्याचं नियोजन केलं तर अजिबात म्हणजे अजिबात काय चाऱ्याचा त्रास म्हणजे झाडू मारायचा किंवा ह्याचं बॅलन्स राहणे किंवा कचरा साफ करणे असल्या काही गोष्टी राहणार नाहीत. आणि आता ही बघू शकता, ही बारकीसुद्धा आमची जी आहेत तीसुद्धा त्याच्यामध्ये खायला चालू आहे त्यांचं आणि ती पण खात आहेत त्याच्यामध्ये चारा. तर अशा पद्धतीनं हे सर्व चाऱ्याचं नियोजन असतं आणि सर्व चारा जो काय आहे ह्या सर्व प्राण्यांसाठी एकच असतो, कोणाला वेगळा किंवा काय अशा काय पद्धतीतला केलेला नसतो. तर अशा पद्धतीनं आपण जो काय चारा बनवतो हा चारा सर्व प्राण्यांसाठी योग्य पद्धतीचा असतो.